नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, कधी असं होतं का? रात्री सगळे झोपलेले असतात, घर शांत असतं, पण तुमच्या डोक्यात मात्र विचारांचा गोंधळ सुरू असतो. मी असं बोलायला नको होतं, त्याने माझ्याशी असं का बोललं? उद्या काय होईल? माझं पुढे काय होणार? मी घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही ना? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार सुरू होतो. आणि मग डोळे बंद असतात, पण मन झोपलेलं नसतं. शरीर अंथरुणावर असतं, पण मन कधी भूतकाळात गेलेलं असतं, तर कधी भविष्याची भीती दाखवत असतं. कधी कधी आपण अशा गोष्टींचाही विचार करत बसतो ज्या अजून घडल्याच नाहीत. आणि सगळ्यात गंमत म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं, तरीही मन म्हणत राहतं, आणखी एकदा विचार कर, ठेवी तरी चुकत असेल, सगळं आधीच विचार करून ठेव. आणि अशा प्रकारे आपण समस्या सुटण्याआधीच तिच्यामुळे थकून जातो. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त ओव्हर थिंकिंग बद्दल नाही. आज आपण आपल्या मनाशी बोलणार आहोत, कारण तुमचं मन तुमचा शत्रू नाही, फक्त त्याला शांत राहायला शिकवण्याची गरज आहे. आज आपण समजून घेणार आहोत, जास्त विचार का होतात, मन एकाच गोष्टीभोवती का फिरत राहतं, भूतकाळ पुन्हा पुन्हा आठवण्यामागचं कारण काय, भविष्याची भीती का वाटते, लोक काय म्हणतील याचा इतका विचार का होतो, आणि सर्वात महत्त्वाचं, या विचारांच्या गर्दीतून बाहेर कसं पडायचं. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका. कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एखाद्या अशा रात्रीचा साथीदार बनेल, ज्या रात्री तुमचं मन म्हणत असेल, बस झालं आता, मला शांतता हवी आहे. भाग 1. ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, विचार करणं चुकीचं नाही. विचार करणं ही माणसाची ताकद आहे. एखाद्या निर्णयापूर्वी विचार करणं चांगलं आहे. आपल्या चुका समजून घेण्यासाठी विचार करणं चांगलं आहे. भविष्यासाठी योजना करणं चांगलं आहे. पण विचार जेव्हा समस्येचं समाधान शोधत नाही, तर समस्या पुन्हा पुन्हा डोक्यात फिरवत राहतो, तेव्हा तो ओव्हर थिंकिंग होतो. उदाहरण घ्या. समजा तुम्ही कोणाला फोन केला, त्याने फोन उचलला नाही. एकदा विचार येतो, कदाचित तो कामात असेल. हा सामान्य विचार. पण पुढचा विचार, माझ्यावर रागावला असेल का? मग मी काल काही चुकीचं बोललो होतो का? मग कदाचित त्याला माझ्याशी बोलायचंच नसेल. मग आपलं नातं खराब झालं का? आणि शेवटी एक साधा मिस्ड कॉल तुमच्या मनात पूर्ण कथा तयार करून जातो. ह्यालाच ओव्हर थिंकिंग म्हणता येईल. घटना छोटी असते, पण मन तिची कथा मोठी करतं. भाग 2. मन सतत विचार का करतं? आपल्या मनाला अनिश्चितता आवडत नाही. जिथे उत्तर नसतं तिथे मन स्वतःच उत्तर तयार करतं. आणि दुर्दैवाने मन अनेकदा सर्वात वाईट शक्यता आधी तयार करतं. काहीतरी वाईट होणार, आपण अपयशी होऊ, लोक आपल्याला सोडून जातील, आपण चुकीचा निर्णय घेतला. मनाचा हा स्वभाव आपल्याला धोका टाळण्यासाठी मदत करू शकतो. पण जेव्हा हा स्वभाव प्रत्येक छोट्या गोष्टीत सुरू होतो, तेव्हा शांत आयुष्यही अस्वस्थ होतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विचार सत्य नसतो. तुमच्या डोक्यात एखादा विचार आला म्हणून तो खरा झाला असं नाही. माझं काहीतरी चुकणार आहे हा विचार आहे, भविष्यवाणी नाही. तो माझ्यावर नाराज आहे हा अंदाज आहे, तथ्य नाही. मी हे करू शकणार नाही ही भीती आहे, सत्य नाही. म्हणून पुढच्या वेळी मनात नकारात्मक विचार आला, त्याला लगेच सत्य मानू नका. स्वतःला विचारा, हा विचार आहे की वास्तव? हा एक प्रश्न अनेक विचारांची ताकद कमी करू शकतो. भाग 3. भूतकाळात अडकलेलं मन. ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाचा एक मोठा त्रास म्हणजे तो वर्तमानात असतो, पण मन भूतकाळात राहतं. मी त्या दिवशी असं का बोललो? मी तो निर्णय घेतला नसता तर? त्यावेळी मी थोडं वेगळं वागलो असतो तर? माझ्याकडून ती चूक झालीच नसती तर? पण एक गोष्ट लक्षात घ्या, भूतकाळ हा शिक्षक आहे, तुरुंग नाही. तुमच्याकडून चूक झाली असेल ती स्वीकारा. तुम्ही कोणाला दुखावलं असेल, शक्य असेल तर माफी मागा. एखादा निर्णय चुकीचा ठरला असेल, त्यातून शिका. पण त्याच चुकीची शिक्षा स्वतःला रोज देत राहू नका. कारण
ज्या गोष्टीला बदलण्याची शक्ती तुमच्याकडे नाही, तिच्यावर विचार करून स्वतःला त्रास देण्यात शहाणपण नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य बदलता येतं. म्हणून स्वतःला विचारा, या घटनेतून मला काय शिकायचं आहे? हा प्रश्न हे माझ्यासोबतच का झालं? या प्रश्नापेक्षा कितीतरी शक्तिशाली आहे. भाग 4. भविष्याची भीती. काही लोक भूतकाळात जगतात, तर काही लोक भविष्याच्या भीतीत जगतात. उद्या नोकरीचं काय? पैशांचं काय? मुलांचं भविष्य काय? माझं आयुष्य पुढे कुठे जाणार? जर सगळं बिघडलं तर? भविष्याचा विचार करणं आवश्यक आहे, पण भविष्यासाठी योजना करा. भविष्याची भीती मनात जगू नका, कारण अजून न आलेल्या उद्याला आजच दुःख देण्याची गरज नाही. तुम्ही आजच्या दिवसात आहात. आज तुमच्याकडे काहीतरी करण्याची ताकद आहे. आजचा एक छोटा निर्णय उद्याचा मोठा बदल घडवू शकतो. म्हणून स्वतःला सांगा, उद्याचं सगळं आज सोडवायचं नाही, आजचं आज करायचं. भाग 5. लोक काय म्हणतील? ओव्हर थिंकिंगचं आणखी एक मोठं कारण लोक काय म्हणतील. आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो आणि लगेच मनात प्रश्न येतो, लोक हसतील का? लोक टीका करतील का? आपल्याला मूर्ख समजतील का? आपलं अपयश झालं तर? पण जरा विचार करा, ज्या लोकांच्या मतामुळे तुम्ही आज स्वतःला थांबवत आहात, ते लोक तुमचं आयुष्य जगणार आहेत का? तुमच्या चुका ते सहन करणार आहेत का? तुमच्या रात्रींची चिंता ते करणार आहेत का? नाही. मग तुमच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय त्यांच्या मतावर का? लोकांचं काम बोलणं आहे. आज तुमचं कौतुक करतील, उद्या टीका करतील, परवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. लोकांचं मत बदलत राहतं. म्हणून लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या मनाची शांतता महत्त्वाची आहे. भाग 6. जर असं झालं तर? या विचारातून बाहेर पडा. ओव्हर थिंकिंग करणाऱ्या मनाचा आवडता प्रश्न असतो, जर असं झालं तर? जर मी अपयशी झालो तर? जर त्याने मला सोडलं तर? जर पैसे कमी पडले तर? जर माझं काम झालं नाही तर? जर सगळं बिघडलं तर? आणि मन प्रत्येक प्रश्नासाठी आणखी 10 प्रश्न तयार करतं. अशावेळी एक साधी पद्धत वापरा. स्वतःला विचारा, जर खरंच असं झालं तर मी काय करू शकतो? समजा अपयश आलं, मग? पुन्हा प्रयत्न कराल. नोकरी गेली, मग? नवीन संधी शोधाल. कोणी नातं तोडलं, मग? दुःख होईल, पण हळूहळू पुढे जाल. पैशांची अडचण आली, मग? परिस्थितीनुसार मार्ग शोधाल. म्हणजेच आपण ज्या गोष्टीची भीती करतोय, ती आली तरी आपण काहीतरी करू शकतो. मग तिची भीती आजच का जगायची? प्रश्न आला की उत्तर शोधा. प्रश्नाची भीती बाळगू नका. भाग 7. स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. आपण इतरांशी प्रेमाने बोलतो, पण स्वतःशी? तू काही कामाचा नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही, तू नेहमी चुकतोस. आपण स्वतःलाच इतकं कठोर का बोलतो? ज्या मित्राला आपण प्रेम करतो त्याने चूक केली तर आपण म्हणतो, काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर. मग स्वतःसाठीही हेच शब्द वापरा. हो, माझ्याकडून चूक झाली, पण मी शिकतोय. हो, आजचा दिवस कठीण आहे, पण कायमचा नाही. मला सगळं आजच समजायला हवं असं नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. स्वतःशी बोलण्याची भाषा बदला, कारण मनाला आपण जे सांगतो ते मन हळूहळू मानायला लागतं. भाग 8. विचार थांबवायचे नाहीत, त्यांना दिशा द्यायची. एक महत्त्वाची गोष्ट, विचार करू नका असं सांगणं सोपं आहे, पण मनाला विचार करू नकोस म्हटलं की कधीकधी तोच विचार अजून वाढतो. म्हणून विचार थांबवण्याऐवजी विचारांची दिशा बदला. मी अपयशी झालो तर? याऐवजी यश मिळवण्यासाठी आज मी काय करू शकतो? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? याऐवजी मला स्वतःबद्दल काय वाटतं? माझं आयुष्य बिघडलंय. याऐवजी आज एक गोष्ट कोणती सुधारू शकतो? हा छोटासा बदल मनाची दिशा बदलतो. भाग 9. 5 मिनिटांचा नियम. जेव्हा मन खूप विचार करत असेल तेव्हा स्वतःला 5 मिनिटं द्या. शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि कागदावर लिहा, मला नेमकी चिंता कशाची आहे? मग दुसरा प्रश्न, यावर माझं नियंत्रण आहे का? जर हो, तर पुढचं एक छोटं पाऊल लिहा. जर नाही, तर स्वतःला सांगा, हे माझ्या नियंत्रणात नाही, मी ते सोडतो.
कधी कधी मनाला उत्तरापेक्षा निर्णयाची गरज असते. भाग 10. मनात साठवू नका. काही लोक सगळं मनात ठेवतात. राग, दुःख, अपमान, न बोललेले शब्द, न सांगितलेल्या भावना, आणि मग रात्री मन त्याच गोष्टी उघडत बसतं. म्हणून बोलता येत असेल तर बोला, लिहिता येत असेल तर लिहा, रडावंसं वाटत असेल तर रडा. मनाला भावना व्यक्त करण्याची जागा द्या. भावना दाबून ठेवली तर ती विचार बनते. विचार दाबून ठेवला तर तो अस्वस्थता बनतो. म्हणून स्वतःला व्यक्त करा. भाग 11. प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळणार नाही. आपल्याला सगळं समजून घ्यायचं असतं. तो माझ्याशी असा का वागला? माझ्यासोबत हेच का झालं? माझं आयुष्य असंच का आहे? पण आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. काही उत्तरं वेळ देतो, काही उत्तरं अनुभव देतो, काही उत्तरं काळ देतो, आणि काही प्रश्न आपण मोठे झाल्यावर महत्त्वाचेच वाटत नाहीत. म्हणून प्रत्येक गोष्ट आजच समजून घेण्याचा हट्ट सोडा. काही गोष्टींना वेळ द्या. भाग 12. तुलना ओव्हर थिंकिंग वाढवते. आज सोशल मीडिया उघडा. कोणाचं घर सुंदर, कोणाची गाडी नवीन, कोणाचं लग्न, कोणाचा व्यवसाय, कोणाचा प्रवास, कोणाचं यश, आणि आपण आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या हायलाईट रीलसोबत करतो. मग मन म्हणतं, मी मागे पडलोय, माझ्याकडे काहीच नाही, सगळे पुढे गेले. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आयुष्याचा फोटो पाहून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. झाडंही सगळी एकाच दिवशी फुलत नाहीत. मग माणसांनी का? भाग 13. स्वतःला वर्तमानात आणा. जेव्हा विचार खूप वाढतात तेव्हा स्वतःला वर्तमानात आणा. आजूबाजूला बघा. तुम्हाला दिसणाऱ्या 5 गोष्टी मनात म्हणा. 4 गोष्टी स्पर्श करा. 3 आवाज ऐका. 2 सुगंध जाणवा. 1 खोल श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घ्या आणि सोडा. स्वतःला सांगा, मी आत्ता इथे आहे. भूतकाळ गेला, भविष्य अजून आलेलं नाही. माझ्याकडे फक्त हा क्षण आहे, आणि हा क्षण मी शांतपणे जगणार. भाग 14. स्वतःला एक प्रश्न विचारा. जेव्हा तुम्हाला एखादी चिंता त्रास देत असेल, स्वतःला विचारा, ही गोष्ट 5 वर्षांनीही माझ्यासाठी एवढीच महत्त्वाची असेल का? काही गोष्टींचं उत्तर लगेच मिळेल, नाही. मग आजचं मन का जाळायचं? काही लोक तुमच्यावर रागावले, काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलले, एखादी संधी हातातून गेली, एखादी चूक झाली. कदाचित आज ते मोठं वाटतंय, पण आयुष्य खूप मोठं आहे. आजची प्रत्येक समस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याची ओळख नसते. भाग 15. नाही म्हणायला शिका. कधी कधी ओव्हर थिंकिंगची सुरुवात होते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नातून. त्याला वाईट वाटेल, ती नाराज होईल, लोक मला स्वार्थी म्हणतील, आणि आपण स्वतःच्या मनाची शांतता देऊन दुसऱ्यांना खुश ठेवतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी नाही. गरज असेल तिथे नम्रपणे नाही म्हणा. तुमची वेळ जपा, तुमची ऊर्जा जपा, तुमचं मन जपा. भाग 16. रात्री ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी. रात्री झोपताना मनात विचार सुरू झाले तर मोबाईल घेऊन बसू नका. कारण एक विचार शांत करण्यासाठी आपण मोबाईल उघडतो आणि मग 100 नवीन गोष्टी मनात भरतो. त्याऐवजी एक वही ठेवा. मनात जे आहे ते लिहा. उद्या हे करायचं, ही गोष्ट अमुक व्यक्तीशी बोलायची, ही समस्या सोडवण्यासाठी हा पहिला प्रयत्न करायचा. विचार कागदावर उतरवा. मनाला सांगा, हे मी विसरलो नाही, फक्त उद्यापर्यंत ठेवतो. मग स्वतःला विश्रांती द्या. भाग 17. एक छोटीशी गोष्ट. एक माणूस रोज नदीकिनारी बसायचा. त्याच्या हातात एक दगड असायचा. तो दगड पाण्यात फेकायचा आणि पाण्यात उठणाऱ्या लाटा बघायचा. एक दिवस एका वृद्धाने त्याला विचारलं, तू रोज हेच का करतोस? तो म्हणाला, मला या लाटा थांबवायच्या आहेत. वृद्ध हसला. तो म्हणाला, तू दगड फेकणं थांबव, लाटा आपोआप शांत होतील. आपल्या मनाचंही असंच आहे. आपणच सतत विचारांचे दगड टाकत राहतो. जर असं झालं तर, त्याने असं का केलं, उद्या काय होईल? आणि मग मनात लाटा उठतात. आपल्याला शांतता हवी असते, पण विचारांना आपणच खाद्य देत असतो. म्हणून विचारांची प्रत्येक लाट पकडायची नसते. काही विचार येऊ द्या, जाऊ द्या. भाग 18.
प्रत्येक विचाराला उत्तर देऊ नका. मन म्हणेल काहीतरी वाईट होणार, तुम्ही म्हणायचं कदाचित, पण आत्ता माझ्याकडे त्याचा पुरावा नाही. मन म्हणेल तो मला विसरला, तुम्ही म्हणायचं मला माहीत नाही, अंदाज लावण्याची गरज नाही. मन म्हणेल मी हे करू शकणार नाही, तुम्ही म्हणायचं मी प्रयत्न करून पाहतो. यालाच मानसिक शिस्त म्हणता येईल. मनात विचार येणं आपल्या हातात नसतं, पण त्या विचाराला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात असतं. भाग 19. तुमचं आयुष्य जर तर मध्ये जगू नका. जर मी तेव्हा वेगळं केलं असतं, जर तो माणूस माझ्या आयुष्यात आला नसता, जर मला ती संधी मिळाली असती, जर माझं नशीब थोडं चांगलं असतं, हे जर आयुष्याला मागे नेतं. आणि काय झालं असतं या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही. म्हणून जर सोडा आणि आता काय पकडा, हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. आता काय करू शकतो, आता कोणता निर्णय घेऊ शकतो, आता एक पाऊल पुढे कसं टाकू शकतो. भूतकाळाला प्रश्न विचारण्यापेक्षा वर्तमानाला दिशा द्या. भाग 20. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीकधी आपण इतका विचार करतो कारण आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो. मी चुकलो तर, माझ्याकडून जमलं नाही तर. पण आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक उत्तर आधीच माहीत असण्याची गरज नाही. रस्ता पूर्ण दिसत नसला तरी एक पाऊल टाकता येतं. तुम्हाला पुढचे 10 वर्ष माहीत असण्याची गरज नाही. आजचं एक पाऊल माहीत असलं तरी पुरेसं आहे. तुमच्यात अडचणींना सामोरं जाण्याची ताकद आहे. तुम्ही आधीही अनेक कठीण दिवस पार केले आहेत. आजची चिंता उद्या तुमची ताकद बनेल. फक्त स्वतःला सोडू नका. शेवट, मनाला एक वचन. आता हा व्हिडिओ संपवण्याआधी तुम्ही स्वतःला एक वचन द्या. आजपासून प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणार नाही, प्रत्येक गोष्ट मनावर घेणार नाही, प्रत्येक व्यक्तीचं मत मनात ठेवणार नाही, भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, भविष्याची भीती आज जगणार नाही. जे माझ्या नियंत्रणात आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन, आणि जे माझ्या नियंत्रणात नाही ते शांतपणे सोडून देईन. कारण तुमचं आयुष्य प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यात जाण्यासाठी नाही, तुमचं आयुष्य जगण्यासाठी आहे. कधीकधी उत्तर न मिळालं तरी चालतं. कधीकधी काही लोक का दूर गेले हे समजलं नाही तरी चालतं. कधीकधी काही स्वप्न पूर्ण झाली नाहीत तरी चालतं. कधीकधी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे घडलं नाही तरी चालतं. कारण आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नाही, ते शांतपणे आणि मनापासून जगता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ तुमची शिक्षा नाही, तुमचं भविष्य तुमची भीती नाही, आणि तुमचे विचार तुमची ओळख नाहीत. तुम्ही विचारांपेक्षा मोठे आहात, तुम्ही परिस्थितीपेक्षा मोठे आहात, तुम्ही तुमच्या चुकांपेक्षा मोठे आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. कदाचित आजचा दिवस कठीण असेल, कदाचित मन थकलं असेल, कदाचित तुम्हाला काहीच समजत नसेल, पण थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, सगळं आजच ठीक करायचं नाही. एक दिवस एकावेळी जगायचा, एक समस्या एकावेळी सोडवायची, एक पाऊल एकावेळी पुढे जायचं. आणि जेव्हा मन पुन्हा म्हणेल काय होईल, तेव्हा हळूच स्वतःला सांगा, जे होईल ते पाहू, पण आजचा दिवस मी वाया जाऊ देणार नाही. जेव्हा मन म्हणेल लोक काय म्हणतील, तेव्हा सांगा, माझं आयुष्य मला जगायचं आहे. जेव्हा मन म्हणेल माझ्याकडून चूक झाली, तेव्हा सांगा, हो, पण मी त्या चुकीतून शिकतोय. आणि जेव्हा मन म्हणेल तू एकटा आहेस, तेव्हा स्वतःचा हात स्वतःच्या मनावर ठेवा आणि सांगा, नाही, मी माझ्यासोबत आहे. अंतिम संदेश. कदाचित तुम्हाला आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी सगळ्या समस्या संपण्याची गरज नाही. कदाचित शांतता म्हणजे समस्या असतानाही मनाला सांगणं, मी हे हाताळू शकतो. कदाचित आनंद म्हणजे सगळं आपल्या मनासारखं होणं नाही, तर जे आपल्या मनासारखं होत नाही ते स्वीकारूनही पुढे चालत राहणं. म्हणून आजपासून मनाला प्रत्येक विचाराच्या मागे धावू देऊ नका. काही विचार येऊ द्या, काही आठवणी येऊ द्या, काही प्रश्न अनुत्तरित राहू द्या, आणि काही गोष्टी काळावर सोपवा. कारण प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापेक्षा काही गोष्टी शांतपणे स्वीकारणं अधिक सुंदर असतं. आणि शेवटी एवढंच, काल गेला आहे,
उद्या अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त आज आहे. म्हणून आज थोडं कमी विचार करा, थोडं जास्त जगा, थोडं कमी घाबरा, थोडं जास्त विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला गमावून कोणतीही गोष्ट मिळवू नका. तुमच्या मनाला शांतता मिळो, तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येवो आणि तुमच्या मनात एक विश्वास निर्माण होवो. जे काही येईल ते मी सामोरं जाईन, कारण आयुष्य प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधी देत नाही. कधीकधी ते फक्त एवढंच म्हणतं, चालत राहा, उत्तर पुढच्या वळणावर मिळेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या खूप विचार करत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन थोडं हलकं होईल. आणि कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी माझ्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार, कारण बदलाची सुरुवात नेहमी एका छोट्या निर्णयापासून होते. धन्यवाद.